आता समजा एखाद्या कुटुंबाला एक अत्यंत सुंदर आणि प्रशस्त असं वडिलोपार्जित घर वारसाने मिळालंय. हं, पण जेव्हा 2 भावांमध्ये त्या घराची समान वाटणी करायची वेळ येते तेव्हा अचानक लक्षात येतं की घराचे 2 समान तुकडे करायचे म्हणजे चक्क त्या घराच्या लिव्हिंग रूमच्या मधोमध एक विटांची भिंत उभी करावी लागेल. बापरे. म्हणजे ते घर तर पूर्णच खराब होईल. हो ना. आणि तसं केलं तर ते घर कुणाचंच राहण्यायोग्य उरणार नाही, त्याची पूर्ण नासधूस होईल. नक्कीच. ही केवळ एखादी उपमा नाहीये, तर हे असं एक कायदेशीर दुःस्वप्न आहे जे आजकाल अनेक कुटुंबांना अक्षरशः उद्ध्वस्त करतंय. अगदी खरे. नमस्कार. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवरील आजच्या या सखोल चर्चेत आपले मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण अशाच मालमत्ता वाटपातील गुंतागुंतीवर आणि त्यावर उपलब्ध असलेल्या कायदेशीर उपायांवर प्रकाश टाकणार आहोत. कारण कुटुंबाचा विस्तार वाढल्यावर वडिलोपार्जित मालमत्तेचे समान वाटप करताना येणाऱ्या अडचणी हाच आजचा आपला मुख्य विषय आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात दडलेली माहिती कदाचित पिढ्यानपिढ्या चालत आलेले तुमचे कौटुंबिक वाद सोडवू शकते. हो, आणि अनेक गैरसमजही दूर करू शकते. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. कारण हा विषय जितका कायदेशीर आहे ना, त्याहून कितीतरी अधिक तो भावनिक आहे. हो, कारण जमिनीशी आणि घराशी पिढ्यांची नाळ जोडलेली असते. अगदी तसंच. आणि जेव्हा एखाद्या मालमत्तेचे भौतिक तुकडे करणं अशक्य होते तेव्हाच कायद्याचा खरा कस लागतो. बरोबर. आणि म्हणूनच मी मगाशी त्या लिव्हिंग रूममधील भिंतीचं उदाहरण घेतलं. पण जमिनीच्या बाबतीतही असंच होतं ना? हो, जमिनीच्या बाबतीत तर हे खूप जास्त पाहायला मिळतं. म्हणजे समजा एखाद्या कुटुंबाची जमीन अगदी मुख्य रस्त्यालगत आहे, जिची किंमत बाजारात खूप जास्त आहे, आणि त्याच जमिनीचा दुसरा भाग एकदम पडीक किंवा आतल्या बाजूला डोंगराळ भागात आहे. बरोबर. पाहायला गेलं तर हे म्हणजे एखाद्या केकमधील फक्त एकाच वाट्याला सगळी मलाई यावी आणि दुसऱ्याला कोरडा भाग मिळावा, तसा हा प्रकार वाटतो. हो, हा अन्यायच आहे एक प्रकारे. मग जर आपण याला थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर असा अन्याय टाळण्यासाठी प्रत्यक्ष कायद्यात काय यंत्रणा आहे? म्हणजे जेव्हा मालमत्तेचे समान तुकडे शक्यच नसतात तेव्हा न्याय कसा मिळतो? जेव्हा अशी कोंडी निर्माण होते ना, जिथे मालमत्तेचे भौतिक तुकडे करणे म्हणजे तिचे नुकसान करणे असते, तिथे आपली न्यायव्यवस्था अत्यंत स्पष्ट तरतुदी देते. अच्छा, म्हणजे कायद्यात यावर ठोस उपाय आहे. हो, तर यावर उपाय शोधण्यासाठी वाटप कायदा 1893 म्हणजेच द पार्टिशन ऍक्ट 1893 मधील कलम 2 आणि 3चा संदर्भ घ्यावा लागतो. आता ही कायद्याची तरतूद नक्की काय सांगते? आता कायद्याची तरतूद काय सांगते ते पाहू. कलम 2 नुसार जर मालमत्तेचे स्वरूप असे असेल की तिचे समान तुकडे करणे शक्य नाही किंवा तसे केल्यास मालमत्तेची उपयोगिताच नष्ट होईल. अगदी बरोबर. तर अशा वेळी न्यायालय ही मालमत्ता विकण्याचा आणि त्यातून आलेले पैसे हिस्सेदारांमध्ये त्यांच्या हिश्श्यानुसार वाटून देण्याचा आदेश देऊ शकते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जर मालमत्ता तोडून तिची नासधूस होणार असेल तर ती थेट विकून टाका आणि आलेले पैसे वाटून घ्या. बरं, पण याचा कुटुंबाला नेमका काय फायदा होतो? याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मालमत्तेचे जे मूळ मूल्य आहे ना, ते अबाधित राहते. तिची किंमत कमी होत नाही आणि कोणा एकावरही अन्याय होत नाही. हे ऐकायला खूप सोपं आणि लॉजिकल वाटतं, पण मला कायद्याच्या कार्यपद्धतीबद्दल एक शंका आहे. विचारा ना. न्यायालय हे कसं ठरवतं की मालमत्तेचे तुकडे होऊ शकत नाहीत? म्हणजे केवळ एका भावाने जाऊन कोर्टात सांगितलं की अहो कोर्ट, याचे तुकडे शक्य नाहीत, तर कोर्ट थेट विक्रीचा आदेश देतं का? नाही, असं अजिबात होत नाही. मग कसं होतं? न्यायालय स्वतःहून किंवा एखाद्या हिस्सेदाराच्या केवळ सांगण्यावरून थेट निष्कर्षावर पोचत नाही. इथे न्यायालय कोर्ट कमिशनरची नियुक्ती करते. अच्छा, कोर्ट कमिशनर. ते कोण असतात? हे कमिशनर सहसा अनुभवी वकील किंवा वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट असतात. ते प्रत्यक्ष जागेवर जातात, तिथली पाहणी करतात. म्हणजे ते जागेवर जाऊन मोजमाप वगैरे करतात? हो. घराच्या बाबतीत ते पाहतात की नगरपालिकेचे नियम जसे की FSI किंवा सामायिक भिंतीचे नियम पाळून 2 स्वतंत्र प्रवेशद्वारे काढता येतील का. आणि जमिनीच्या बाबतीत? जमिनीच्या बाबतीत पाण्याचा स्रोत, जाण्याचा रस्ता या सगळ्यांचा विचार करून ते आपला अहवाल न्यायालयात सादर करतात. बरं. आणि जर त्या अहवालात स्पष्ट झाले की विभाजन केल्यास मालमत्तेची किंमत मातीमोल होईल, तरच न्यायालय कलम 2 अंतर्गत विक्रीचा पर्याय खुला करते. पण इथेच तर खरी मेख आहे ना? कोणती? भारतीय कुटुंबांमध्ये बाहेरील माणसाला आपली वडिलोपार्जित मालमत्ता विकणे हा मोठा प्रतिष्ठेचा आणि भावनिक प्रश्न असतो. हो, ते तर आहेच.
अन्न कोर्टाने ती मालमत्ता विकायचा आदेश दिला तर एखादा त्रयस्थ माणूस येऊन ती विकत घेईल आणि कुटुंबाच्या खासगी जागेत त्याचा प्रवेश होईल. बरोबर. मग बाहेरील व्यक्तीला मालमत्ता घरात येण्यापासून रोखण्यासाठी काहीच मार्ग नाहीये का? हा अत्यंत कळीचा मुद्दा मांडलात तुम्ही. आणि याच समस्येवर उत्तर देण्यासाठी याच वाटप कायद्यातील कलम 3 महत्वाची भूमिका बजावते. कलम 3 ते काय सांगतं? जेव्हा अशी मालमत्ता विकण्याची वेळ येते ना, तेव्हा ती थेट खुल्या बाजारात लिलावासाठी काढली जात नाही. मग इथे कुटुंबातील सदस्यांनाच ती मालमत्ता विकत घेण्याचा प्रथम अधिकार दिला जातो. याला कायद्याच्या भाषेत राईट ऑफ प्रिएम्प्शन म्हणजेच प्राधान्य हक्क म्हणतात. म्हणजे एखाद्या खासगी कंपनीच्या संचालक मंडळात जसा राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल असतो तसाच हा प्रकार आहे का? हो, अगदी जवळचा संबंध आहे. समजा एखाद्या संचालकाला आपले शेअर्स विकायचे असतील तर आधी त्याने ते कंपनीच्या इतर संचालकांना विचारले पाहिजेत, बाहेरच्या गुंतवणूकदाराला नाही. बरोबर. म्हणजे कुटुंबाला एका खासगी कंपनीसारखा समजून हा कायदा बाहेरील हस्तक्षेपाला रोखतो. बरोबर. अगदी तंतोतंत. हे उदाहरण अगदी योग्य दिलं तुम्ही. हिंदू वारसा कायदा 1956 मधील कलम 22 सुद्धा याच तत्वावर आधारित आहे. अच्छा. या कलमात कुटुंबातील इतर सदस्यांना, ज्यांना सहदयाद किंवा को पार्टनर्स म्हटले जाते, त्यांना हा प्राधान्य हक्क दिला आहे. म्हणजे कुणालाही परस्पर वाटा विकता येत नाही. नाही. जर एखाद्या वारसाला आपला हिस्सा विकायचा असेल तर आधी तो घरातील लोकांना विचारणे बंधनकारक आहे. म्हणजे याचा मुख्य फायदा हाच की बाहेरील माणसाला घरात येण्यापासून कायदेशीररित्या रोखता येतं. होय. बाहेरील त्रयस्थ व्यक्तीला मालमत्ता विकत घेण्यापासून आणि कुटुंबाच्या परिघात अतिक्रमण करण्यापासून आपण रोखू शकतो. हे ऐकून नक्कीच दिलासा मिळतो. पण समजा ती मालमत्ता कुटुंबातील सदस्यालाच विकत घ्यायची असेल तर त्या मालमत्तेची किंमत कोण ठरवणार? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. 1 कोटी आहे आणि दुसरा म्हणेल की सरकारी रेडी रेकनर दरानुसार ती फक्त 50 लाख आहे. हा जो मूल्यांकनाचा संघर्ष आहे तो कायदा कसा सोडवतो? इथे न्यायालय एक अत्यंत पारदर्शक यंत्रणा वापरते. म्हणजे केवळ रेडी रेकनर दरावर अवलंबून न राहता न्यायालय शासकीय मान्यताप्राप्त मूल्य निर्धारकाची म्हणजे व्हॅल्यूअरची नेमणूक करते. व्हॅल्यूअर काय करतो नेमका? हा व्हॅल्यूअर आजूबाजूच्या परिसरात नुकतेच झालेले खरेदी विक्रीचे व्यवहार तपासतो, त्या जागेचे भविष्यातील व्यावसायिक महत्त्व पाहतो आणि एक वाजवी बाजारभाव निश्चित करतो. बरं. आणि इथे एक क्विट फॅक्ट सांगतो, जर कुटुंबातील 2 किंवा अधिक सदस्यांना ती मालमत्ता विकत घेण्याची इच्छा असेल तर मग कोणाला मिळते? तर जो सदस्य न्यायालयात सर्वात जास्त किंमत देण्याची तयारी दर्शवतो त्याला ती मालमत्ता दिली जाते. म्हणजे इथे ही स्पर्धा कुटुंबाच्या आतच राहते. हे खूपच रंजक आहे. पण आपण पुन्हा त्या रस्त्यालगतच्या आणि पडीक जमिनीच्या उदाहरणाकडे वळूया. हो, चला. मगाशी आपण विक्रीचा पर्याय पाहिला. पण समजा कुटुंबाला तू जमीन विकायचीच नाहीये, त्यांना वाटपच करायचे आहे. एका भावाला मोक्याची जागा मिळतेय आणि दुसऱ्याला मागची पडीक जमीन. तिथे हा समतोल कसा राखला जातो? तिथेच ओवेल्टी ही अत्यंत महत्वाची कायदेशीर संकल्पना समोर येते. ओवेल्टी हे थोडं तांत्रिक वाटतंय. याचा नक्की अर्थ काय? कायदेशीर परिभाषेत याला ओवेल्टी ऑफ पार्टिशन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर ओवेल्टी म्हणजे वाटपात समानता निर्माण करण्यासाठी दिली जाणारी आर्थिक भरपाई. अच्छा, पैशांच्या स्वरूपात भरपाई. हो. कायद्याची तरतूद अशी सांगते की ज्याला जास्त मूल्याची मालमत्ता मिळते त्याने कमी मूल्याची मालमत्ता मिळणाऱ्याला त्या दोन्हीतील मूल्यांच्या फरकाची रक्कम देणं बंधनकारक आहे. समजा मोठ्या भावाला रस्त्यालगतची 1 कोटीची जमीन मिळाली आणि लहान भावाला आतली 50 लाखांची जमीन मिळाली तर मग 75 लाखांचे समान मूल्य येते. अरे वा, हे तर खूपच छान सोल्युशन आहे. हो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जमिनीचे आणखी तुकडे न करता ही मूल्याच्या स्वरूपात सर्वांना समान न्याय मिळतो. 1 मिनिट, हे कागदावर किंवा ऐकायला खूप छान वाटतं, पण वास्तवात विचार करूया. बोला. समजा ज्या लहान भावाला ती आतली पडीक जमीन मिळतीये त्याला ती 25 लाखांची रोख रक्कम नको असेल तर त्याला जर वाटत असेल की मोठ्या भावाला मिळालेल्या रस्त्यालगतच्या जमिनीचा भविष्यात व्यावसायिक उपयोग होईल, तिथे एखादं कॉम्प्लेक्स उभा राहील, बरोबर, म्हणून मला त्या मलाईदार जमिनीचाच काहीतरी वाटा पाहिजे, तर मग काय? कायदा त्याला ती भरपाईची रक्कम घेण्यास सक्ती करू शकतो का? हा प्रश्न खरंच अत्यंत कठीण आणि तितकाच व्यावहारिक आहे. इथे न्यायालय समन्यायी तत्वाचा म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ इक्विटीचा वापर करते. म्हणजे काय? म्हणजे जर रस्त्यालगतच्या जमिनीचा थोडासा भाग देऊन मागच्या जमिनीला रस्ता काढणे शक्य असेल तर न्यायालय तसा आदेश देऊ शकते. बरं. पण जर भौतिकदृष्ट्या ते शक्यच नसेल तर मात्र नाईलाजाने न्यायालयाला ओवेल्टीचा मार्ग अवलंबावा लागतो.
कारण ओव्हलटी हा एक इक्विटेबल रेमेडी किंवा समन्यायी उपाय आहे. म्हणजे पर्याय उरत नाही. हो, जिथे भौतिक वाटप अशक्य असते तिथे मूल्याचे वाटप करून वाद संपणे हाच कायद्याचा मूळ उद्देश असतो. त्यामुळे अनेकदा नाखुश असूनही फरकाची रक्कम स्वीकारणे हाच अंतिम कायदेशीर पर्याय उरतो. हे समजण्यासारखं आहे, पण इथे मला एक अत्यंत मोठा गैरसमज आणि ग्रामीण भागातील वास्तव मांडायचं आहे. सांगा. ग्रामीण भागात अनेकदा लोक ग्रामपंचायतीसमोर किंवा पंचांसमक्ष तोंडी वाटप ठरवतात. हो, हे खूप सर्रास होतं. मोठा भाऊ लहान भावाला म्हणतो, तू ती पडीक जमीन घे, रस्त्याची मी घेतो आणि वरचे पैसे मी तुला नंतर सावकाश देतो. आपण काय भावकीतले लोक आहोत, शब्दाला किंमत असते. हां, आणि मग काय होतं, ते नंतरचे पैसे कायमचे बुडतात, कधीच दिले जात नाहीत. मग अशावेळी तो लहान भाऊ पूर्णपणे अडकतो. हे बघा, खरं सांगायचं तर हा मुद्दा केवळ पैशांचा नसून विश्वासाचा आणि कुटुंबात कायमचे उद्ध्वस्त होणाऱ्या नात्यांचा आहे. हो ना? तोंडी आश्वासनांवर विसंबून राहिल्यामुळे लाखो कुटुंबांचे वाटोळे झाले आहेत आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचा 1957 सालचा TS स्वामीनाथ ओडियार विरुद्ध अधिकृत प्राप्तकर्ता हा निकाल भारतीय न्यायव्यवस्थेत एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. या निकालात काय सांगितलंय? या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत स्पष्ट केले आहे की जेव्हा वाटपामध्ये एका हिस्सेदाराला जास्त किमतीची मालमत्ता मिळते आणि त्याला दुसऱ्याला फरकाची रक्कम द्यायची असते, तेव्हा ती रक्कम केवळ एक वैयक्तिक कर्ज नसते. म्हणजे तो नुसता दिलेला शब्द नसून त्याला कायदेशीर वजन आहे. नक्कीच. इथे एक क्विक फॅक्ट लक्षात घ्या. जोपर्यंत ही ओव्हलटीची भरपाईची रक्कम प्रत्यक्ष दिली जात नाही, तोपर्यंत त्या रकमेचा त्या मालमत्तेवर कायदेशीर धारणाधिकार म्हणजेच बोजा किंवा लायन निर्माण होतो. लायन हा बोजा किंवा लायन प्रत्यक्षात कसा काम करतो, याची प्रक्रिया काय असते? हे समजण्यासाठी आपण एका अदृश्य कुलूपाची उपमा घेऊया. अच्छा, अदृश्य कुलूप. हो, ओव्हलटीचा हा जो बोजा आहे तो मालमत्तेच्या कागदपत्रांवर लावलेल्या एका अदृश्य कायदेशीर कुलूपासारखा असतो. बरं. समजा त्या मोठ्या भावाने ती रस्त्यालगतची मोक्याची जमीन एखाद्या मोठ्या बिल्डरला विकायचा प्रयत्न केला, तर त्या बिल्डरचे वकील जेव्हा त्या जागेचा टायटल सर्च घेतील तेव्हा त्यांना हे अदृश्य कुलूप तिथे दिसेल. बापरे, म्हणजे ते लपवू शकत नाहीत? अजिबात नाही. जोपर्यंत लहान भावाला त्याचे फरकाचे पैसे मिळत नाहीत आणि तो स्वतः हे कुलूप उघडत नाही, तोपर्यंत तो खरेदी विक्रीचा व्यवहार कायदेशीररित्या पुढे जाऊ शकत नाही. म्हणजेच ती मालमत्ता क्लिअर टायटलने विकता येत नाही. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणजे एक तोंडी किंवा कागदोपत्री दिलेले आश्वासन थेट मालमत्तेवरील कायदेशीर बोजा बनते. अगदी बरोबर. पण या अदृश्य कुलूपाला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी ते कागदावर असणं गरजेचे आहे ना? हो, ते तर आहेच. जोपर्यंत तो बोजा सातबारा उतार्यावर किंवा अधिकृत नोंदणीकृत कागदपत्रांवर येत नाही, तोपर्यंत तो फक्त हवेतला दावा ठरतो. नक्कीच. आणि या महत्त्वाच्या माहितीवर मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्हाला ही चर्चा उपयुक्त वाटत असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. हो, म्हणजे अशी माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तर आपण थेट महसूल विभागाकडे आणि सातबारा उतार्याकडे येतो. जेव्हा कागदोपत्री वाटप करण्याची वेळ येते तेव्हा हे तांत्रिक कायदे प्रत्यक्ष शेताच्या बांधावर कसे काम करतात? तहसीलदार तिथे काय भूमिका बजावतात? हा अत्यंत योग्य प्रश्न आहे. शेत जमिनीच्या प्रत्यक्ष वाटपासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85चा वापर केला जातो. कलम 85? हो. कायद्याची तरतूद अशी सांगते की या कलमांतर्गत सर्व हिस्सेदारांची नावे आणि वंशावळ जोडून तहसीलदार यांच्याकडे अर्ज करता येतो. ह्याची प्रक्रिया थोडक्यात सांगतो. हो, सांगा ना. जेव्हा हिस्सेदार 7-12 आणि 8A चा उतारा जोडून अर्ज करतात तेव्हा तहसीलदार सर्व संबंधित लोकांना नोटीस काढतात. म्हणजे सगळ्यांना बोलावतात? हो. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीदार प्रत्यक्ष जागेवर पाठवला जातो. तो मोजणीदार पाहतो की कागदावरील हिस्से आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वहिवाट यात मेळ आहे की नाही. बरं, याचा फायदा काय होतो? या प्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा हा होतो की गावातल्या गावात अगदी कमी खर्चात आणि प्रशासकीय देखरेखीखाली कायदेशीर वाटप होते. पण समजा जमिनीचे तुकडे खूपच लहान होत असतील तर? म्हणजे कसं? म्हणजे एका कुटुंबाकडे आधीच फक्त 1 एकर जमीन आहे आणि त्याचे 4 हिस्सेदार आहेत. तिथे शासनाचा जो तुकडेबंदी कायदा आहे त्याचं काय होतं? तिथेच तर या संपूर्ण प्रक्रियेची खरी कसोटी लागते. म्हणजे तहसीलदार अडवतात का?
जर जमिनीचे तुकडे केल्यास ते शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा म्हणजे स्टँडर्ड एरियापेक्षा कमी होत असतील, म्हणजेच तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन होत असेल, तर तहसीलदार जमिनीचे भौतिक तुकडे पाडण्यास स्पष्ट नकार देतात. मग अशा वेळी काय पर्याय उरतो? अशा वेळी ते जमिनीची प्रत आणि वहिवाट पाहून हिस्सेदारांना आर्थिक तडजोडीचा म्हणजेच ओव्हलटीचा मार्ग सुचवतात. इथेही ओव्हलटी? हो, इथे सर्वोच्च न्यायालयाचा 1978च्या बद्रीनारायण प्रसाद चौधरी प्रकरणाचा दाखला देणं खूप संयुक्तिक ठरेल. काय सांगितलं या निकालात? न्यायालयाने या निकालात स्पष्ट केले आहे की जर मालमत्ता खूप लहान असेल, तुकडे करणे अशक्य असेल आणि तुकडेबंदी कायद्याची आडखाटी असेल, तर त्या लहान मालमत्तेचा कुटुंबातच लिलाव करून मिळणाऱ्या रकमेचे समान वाटप करणे हा सर्वात न्याय्य मार्ग आहे. हे सर्व ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की कायद्यात प्रत्येक समस्येवर उत्तर आहे. नक्कीच आहे. नागरिक म्हणून या संपूर्ण प्रक्रियेत नेमकी कोणती पावले उचलावीत याची एखादी स्पष्ट चेकलिस्ट असू शकते का? नक्कीच. आपण या प्रक्रियेचे 3 अत्यंत सोपे आणि संवादात्मक टप्पे पाहूया. हो, सांगा. पहिली पायरी, सर्वात उत्तम आणि शहाणपणाचा मार्ग म्हणजे कुटुंबात एकत्र बसून आपसी सहमतीने रेडी रेकनर किंवा चालू बाजारभाव काढून फरकाची रक्कम रोखीने किंवा धनादेशाने निश्चित करणे आणि त्याची नोंदणी करणे. अगदी बरोबर. हे सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणीकृत वाटपपत्र म्हणजे रजिस्टर्ड पार्टिशन डीड करून घेणे. ही झाली पहिली पायरी. बरं. आणि दुसरी पायरी? दुसरी पायरी, जर कुटुंबात अशी सहमती होत नसेल आणि मालमत्ता केवळ शेतजमीन असेल, तर तहसीलदार यांच्याकडे कलम 85 नुसार दाद मागणे. आणि तिसरी पायरी, जर मालमत्तेत शेतजमिनीसोबतच घर, प्लॉट, दुकाने असतील आणि तहसीलदारांच्या निर्णयावर समाधान नसेल, तर मग दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून कोर्ट कमिशनरची नियुक्ती करणे आणि त्यांच्या अहवालानुसार अंतिम हुकुमनामा मिळवणे. म्हणजे ही प्रक्रिया थोडी मोठी आहे तर? हो, ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ असू शकते, पण कायदेशीर सुरक्षितेसाठी आणि हक्क अबाधित ठेवण्यासाठी ती आवश्यक आहे. ही चेकलिस्ट खरोखरच खूप उपयुक्त आहे आणि ती लोकांना एक स्पष्ट दिशा देते. हो. पण या सर्व प्रक्रियेत विशेषतः सामान्य नागरिकांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे? कारण अनेकदा घाईघाईत किंवा अज्ञानापोटी कागदपत्रांच्या बाबतीत लोक फसवणुकीला बळी पडतात. म्हणजे एक सांगायचं झालं तर सर्वात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तोंडी वाटप पूर्णपणे टाळावे. अगदी. मी आधीही म्हटल्याप्रमाणे कायद्याच्या नजरेत तोंडी वाटपाला कोणताही ठाम आधार नसतो. हो, ते तर आहेच. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा लोक स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी वाटपपत्राची नोंदणी करत नाहीत, पण रक्तनात्यातील कुटुंबात होणाऱ्या वाटपासाठी शासनाने अतिशय नाममात्र मुद्रांक शुल्क ठेवलेले आहे. त्यामुळे वाटपपत्र हे नोंदणीकृतच असावे. हे खूप महत्वाचं आहे. आणि हो, सर्वात महत्वाची खबरदारी म्हणजे जोपर्यंत बँकेत किंवा धनादेशाद्वारे ओव्हलटीची रक्कम प्रत्यक्ष जमा होत नाही, म्हणजे पैसे हातात पडत नाहीत. हो, म्हणजे प्रत्यक्ष पैसे खात्यात आल्याशिवाय रिकाम्या कागदावर किंवा हक्कसोड पत्रावर घाईघाईनं सह्या अजिबात करू नयेत. बापरे, ही तर खूप मोठी चूक ठरू शकते. नक्कीच. तसेच वाटपपत्रात रकमेचा स्पष्ट उल्लेख असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कोण कोणाला किती रक्कम आणि कोणत्या स्वरूपात देत आहे हे त्या दस्तऐवजात स्पष्ट लिहिलेले असावे. बरोबर. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी भविष्यातील मोठे धोके आणि न्यायालयाच्या पायऱ्या झिजवणं नक्की टाळतात. अगदी 100%. कारण शेवटी हा फक्त कागदपत्रांचा खेळ नसून आपल्या कष्टाच्या आणि पूर्वजांच्या मालमत्तेचा प्रश्न असतो. अगदी खरंय. आपण संपूर्ण चर्चेचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया. आपण आज पाहिलं की जर जमिनीचे किंवा घराचे समान तुकडे शक्य नसतील, तर ओव्हलटीची कायदेशीर तरतूद आपल्याला मूल्याच्या स्वरूपात समान वाटा मिळवून देते. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत नोंदणीकृत वाटपपत्र होत नाही आणि ओव्हलटीची रक्कम खऱ्या अर्थाने मिळत नाही, तोपर्यंत तो कायदेशीर बोजा कायम राहतो आणि मालकी हक्क प्रस्थापित होत नाही. होय. आणि याच कायदेशीर चौकटीमुळे आपण आपल्या हक्काचे संरक्षण करू शकतो आणि अन्याय टाळू शकतो. निश्चितच. कायदेशीर ज्ञानाचा योग्य वापर करून नाती कशी टिकवता येतील याचा विचार प्रत्येकाने नक्कीच करावा. नक्कीच करायला हवा. पुढील सखोल चर्चेसाठी कोणते विषय घ्यावेत हे आम्हाला नक्कीच सुचवा. तसेच महसूल आणि कायद्याच्या अधिक माहितीसाठी आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होण्याचे मी तुम्हाला आमंत्रण देते. सर्वांनी नक्की जॉईन करा. सर्वात शेवटी माझी एक नम्र विनंती आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून अत्यंत क्लिष्ट वाटणारी पण महत्त्वाची अशी ही कायदेशीर माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, शेअर करणं खूप गरजेचं आहे.
चला तर मग आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.